पहिली गोष्ट तर कन्सल्टंट हा थोडस अक्लेम्ड पोझिशन आहे. तर कन्सल्टंट म्हणजे कोण? प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट इज अ टीम ऑफ एक्सपर्ट्स. कन्व्हेन्स नसेल तर पहिले कन्व्हेन्स करा आणि त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंटला जा. कन्व्हेन्स नाहीये पण आपण डेव्हलपर कडनं करून घेऊ. तर अपार्टमेंट मध्ये डीड ऑफ डिक्लेरेशन हे खरं म्हणजे कन्व्हेन्स डॉक्युमेंट. हा नियम कुठल्या ऍक्ट अंडर येतो? 79A हा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मधला आहे त्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट गाईडलाईन दिले. नमस्कार, मी CA लक्ष्मीनारायण, ड्रीम्स डेव्हलपचा फाउंडर. आम्ही जे रिडेव्हलपमेंट करतोय भरपूर, तर त्याच्यात भरपूर प्रश्न येतात आम्हाला. रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, रिडेव्हलपमेंटचे लीगल बाबी काय. तर म्हणून आम्ही हा पॉडकास्ट सुरू केलाय रिडेव्हलपमेंट गुरु नावाचा, ज्याच्यात आम्ही वेगवेगळे गुरूंना बोलवतोय रिडेव्हलपमेंटसाठी. तर आज पहिले गुरु आमचे ऍडव्होकेट सुनीता पागे मॅडम, जे आमच्या बरोबर भरपूर काम केलेले आहेत आणि पुण्यात आय थिंक अत्याधिक रिडेव्हलपमेंटची बाबी सांभाळणारे एक ऍडव्होकेट सुनीता पागे मॅडम. आज आपण या पॉडकास्ट थ्रू रिडेव्हलपमेंट मध्ये काय काय लिगल बाबी आहेत आणि काय काय लिगल गोष्टींचा आपल्याला काळजी घ्यावं लागतं पूर्ण रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये, त्याची आपण चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना एक मार्गदर्शन मिळेल की चला आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं तर आपण काय काय करू शकतो. तर वेलकम मॅडम. पहिली सोसायटी किंवा अपार्टमेंट रिडेव्हलपमेंट करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा कन्व्हेन्स. तर मला वाटतं की पहिले आपण हे तुमच्याकडनं ऐकून घेऊया किंवा शिकून घेऊया की कन्व्हेन्स म्हणजे नक्की काय आणि सोसायटी आणि अपार्टमेंट याच्यामध्ये कन्व्हेन्स म्हणजे काय असतं. कारण एकामध्ये कन्व्हेन्स डीड असतं आणि एकामध्ये डीड ऑफ अपार्टमेंट असतं. तर पहिले तर कन्व्हेन्स म्हणजे नक्की काय असतं हे तुम्ही थोडंसं समजवलं तर बरं होईल. कन्व्हेन्सचं लिटरल मिनिंग इज खरेदी खत. म्हणजे लँड आणि बिल्डिंग सोसायटीची ही सोसायटीच्या नावाने कन्व्हे झालेली आहे किंवा अपार्टमेंटच्या नावाने कन्व्हे झालेली आहे, म्हणजे खरेदी खत होणं. जर हे खरेदी खत झालेलं नसेल तर तुमची सोसायटी किंवा अपार्टमेंट ही रिडेव्हलपमेंटसाठी अजून राईट झालेली नाही असं आपण म्हणू. आणि म्हणून आपण रिडेव्हलपमेंटमध्ये जाण्याच्या अगोदर लिगल डिलिजन्स करून घेतो आणि लिगल डिलिजन्समध्ये सोसायटीचा कन्व्हेन्स ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता लँड पूर्वी लँड ओनरची लँड असते, डेव्हलपर डेव्हलप करायला घेतो आणि मग महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये ड्युअल ओनरशिपचा कॉन्सेप्ट आहे की लँड बिलॉंग्स टू द लँड ओनर आणि डेव्हलपरकडे डेव्हलपमेंट राईट्स आहेत. ह्या दोन्ही गोष्टी सोसायटीच्या नावाने कन्व्हे होणं आवश्यक आहे आणि म्हणून लँड ओनर आणि डेव्हलपर हे दोघं मिळून कन्व्हेन्स करून देतात. हा कन्व्हेन्स होणं खूप गरजेचं आहे. आणि आता आपण मग 30 वर्षापूर्वीची सोसायटी असेल तर आपण जाऊन लँड ओनर किंवा डेव्हलपर कसे शोधायचे, म्हणून डीम कन्व्हेन्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो अस्तित्वात आला. त्यामुळे डेव्हलपर कन्व्हेन्स करून देत नसेल तर आपण आता DDR कडे ऍप्लिकेशन करून डीम्ड कन्व्हेन्स करून घेतो. अपार्टमेंट जर असेल तर अपार्टमेंटमध्ये डीड ऑफ डिक्लेरेशन हे खरं म्हणजे कन्व्हेन्स डॉक्युमेंट आहे. हे डिक्लेरेशन झाल्यानंतर इंडिव्हिज्युअल कन्व्हेन्स करण्यासाठी डीड ऑफ अपार्टमेंट होतं. आता नवीन एक GR आलेला आहे जिथे आपण अपार्टमेंट ऍक्ट खाली जर समजा डीड ऑफ अपार्टमेंट झालेले नसतील, म्हणजे डिक्लेरेशन झालं असेल पण अपार्टमेंट झालं नसेल तर त्यांनी टाउन प्लॅनिंग किंवा PMC यांना अधिकार दिलेत. तो एक नवीन GR पण आता आलेला आहे. त्यामुळे दोन्हीचे कन्व्हेन्स हे आता सुकर झालेले आहे. म्हणजे थोडक्यात आपण हे बोलू शकतो का की जर कन्व्हेन्स नसेल तर तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी जाऊ शकत नाही, कारण ते जमीन तुमचं मालकाचं किंवा हक्काचं नाहीये. हा स्टेटमेंट सेफ आहे का सांगण्यासाठी? कारण काही लोक बोलतात कन्व्हेन्स नाहीये तरी जाऊ, डेव्हलपरला सांगूया की तो कन्व्हेन्स करून देईल, म्हणजे नवीन डेव्हलपर. म्हणजे थोडक्यात आपण हे बोलू शकतो का असं स्टेटमेंट की कन्व्हेन्स नसेल तर पहिले कन्व्हेन्स करा आणि त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंटला जा. बरोबर आहे. कारण आता तुम्ही म्हटलं तसं कन्व्हेन्स नाहीये पण आपण डेव्हलपर कडनं करून घेऊ, अशा ऍटिट्यूडचे बरेच लोक असतात. पण मुळामध्ये कन्व्हेन्स व्हायला जो वेळ लागेल किंवा कन्व्हेन्स होण्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या आपण बिफोर हँड आत्ता ऍप्रिहेंड सगळ्या 100% करू शकत नाही. डेव्हलपर बरोबर तुम्ही आज कमिट करता आणि मग ती रिडेव्हलपमेंट प्रोसिजर कुठेतरी वर्ष 1.5 वर्षांनी सुरू होणार असते. कारण तुमची कन्व्हेन्सची प्रक्रिया आहे, ती कन्व्हेन्सची प्रक्रिया पूर्ण व्हायला पुढे तुम्हाला एक 7-8 महिने लागणार असतात. त्यानंतर प्रॉपर्टी कार्डवर नाव लागायचे आणि त्यानंतर मग डिमार्केशन आणि पुढची सगळी रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर सुरू होणार आहे.
ह्याच्यामध्ये वेळ जातो, इक्वेशन्स बदलतात, अडचणी येतात आणि म्हणून आधी कन्व्हिन्स करून घ्यावा आणि मगच डेव्हलपर सिलेक्ट मगच रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर इनिशिएट करा. तर थोडक्यात सोसायटी असो किंवा अपार्टमेंट असो किंवा काही रजिस्टर्ड नसो, तर पहिला स्टेप रिडेव्हलपमेंटसाठी असेल की तुम्ही कन्व्हिन्स करून घ्या. इधर नॉर्मल कन्व्हिन्स जर तुमचा डेव्हलपर आहे आणि तो कन्व्हिन्स देत असेल किंवा नसेल तर डीम कन्व्हिन्स करून आपल्याला पुढे जावं लागेल. ओके, आता मॅम जेव्हा रिडेव्हलपमेंट हा चर्चा सुरू होतो तर आय थिंक खूप जे लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं येतात किंवा काही लेख वाचतात, तर 2009ची एक सर्क्युलर होती आणि त्याच्यानंतर 2019चा एक गाईडलाईन आला. तर मला वाटतं की एकदम स्टार्टिंग पासून सुरुवात करूया की हा नियम कुठल्या ऍक्ट अंडर येतो. 79A हा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मधला आहे त्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट गाईडलाईन दिले. 2009च्या गाईडलाईन 2019 मध्ये रिवाईज का केल्या? कारण याचं कारण म्हणजे रिडेव्हलपमेंट बद्दल कंप्लेंट्स वाढायला लागल्या. 2012च्या सुमारास रिडेव्हलपमेंट जरा गिअर अप व्हायला लागलं होतं, पण नंतर ULC वगैरे हे अनेक इश्यूज होते जे 2017च्या सुमारास श्रीकृष्ण आयोगाने रिझॉल्व्ह केले आणि मग त्यानंतर रिडेव्हलपमेंटने स्पीड पकडला. 2020ला UDCPR रिवाईज झाल्यानंतर पोटेन्शियल खूप वाढलं आणि मग त्यानंतर आता आज आपली जी एक फास्ट रिडेव्हलपमेंटचा जो पेस आहे तो पेस आपल्याला बघायला मिळतो. ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत ह्या गाईडलाईन्स मॅन्डेटरी नाही आहेत, ह्या गाईडलाईन्स आहेत, पण तरी सुद्धा ह्या गाईडलाईन फॉलो केल्या नाही तर रिडेव्हलपमेंट रिइनिशिएट करा असे डायरेक्शन्स मिळू शकतात. म्हणून ह्या तंतोतंत पाळाव्यात किंवा जिथे ते स्ट्रिक्ट आहेत तिथे आपणही स्ट्रिक्ट राहावं असं आपण म्हणू शकतो. तर ह्या गाईडलाईन्स असल्या तरी मॅन्डेटरी असल्याप्रमाणे त्या पाळाव्यात, म्हणजे रिडेव्हलपमेंट प्रोसिजर ही योग्य डेस्टिनेशनला जाते. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट हा मूळ ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये सेक्शन 79A याच्या अंडर 4 जुलै 2019चं गाईडलाईन आहे. गाईडलाईन म्हटलं तरी हे नॉन कंपल्सरी असं मानून घेऊ नये, कारण गाईडलाईन तंतोतंत पाळलं तर रिडेव्हलपमेंट परत रिइनिशिएट करायची पाळी येणार नाही आणि तुम्ही कमिटी मेंबर्स हे 4 जुलै 2019च्या गाईडलाईन प्रमाणे गेलं तर रिडेव्हलपमेंट सुखरूप होईल असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. आता समजून घेऊया की हे गाईडलाईन काय काय म्हणतात. तर पहिली गोष्ट तर मॅम, गाईडलाईन मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट किंवा पहिला पॅराग्राफ असं लिहितं की डिलॅपिडेटेड बिल्डिंग असेल किंवा, आणि मेजरली आता 2012 नंतर डिलॅपिडेटेड बिल्डिंगच रिडेव्हलपमेंटला जातात असं काही नाही, कारण भरपूर मुद्दे असतात. लिफ्ट नाहीये, 30 वर्षापूर्वी जे तरुण लोकांनी घेतले ते आता म्हातारे झालेत, किंवा पार्किंग नाहीये तेव्हा एक सायकल स्कूटर होतं तर आता कार झालेलं आहे. तर हा पण एक गरज आहे. तर डिलॅपिडेटेड बिल्डिंगच जातात असं गरज नाहीये, पण स्ट्रक्चरल ऑडिट हा जेवढं आम्ही वाचलेलं आहे की 15 वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि प्रत्येक 5 वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करावं. तर हा स्ट्रक्चरल ऑडिट कितपर्यंत मूळ डॉक्युमेंट रिडेव्हलपमेंट इनिशिएट करायला किंवा जनरल बॉडीने जर मान्यता घेतली की नाही आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचंय तर आपण करू शकतो. कसं आहे, स्ट्रक्चरल ऑडिट करायला पाहिजे असं गाईडलाईन म्हणतात. हे कशासाठी? जसं आता तुम्ही म्हटले की डिलॅपिडेटेड बिल्डिंग असेल तरच रिडेव्हलपमेंट करावी अशा अर्थाचा पहिलंच ओपनिंग सेंटेन्स आहे गाईडलाईन मधला. आणि ऑलमोस्ट ऑल सोसायटीमध्ये हा प्रश्न येतो. लोक असं म्हणतात की गाईडलाईन असं सांगतायत, विशेष करून ज्यांना रिडेव्हलपमेंट करायची नाही असे लोक हे या गाईडलाईन मधल्या पहिल्या वाक्याचा आधार घेतात. त्यांचं म्हणणं आहे की आमची बिल्डिंग अजून 20 वर्ष चांगली टिकणार आहे, तर मग आता 30 वर्ष झाली, अजून पुढे 20 वर्ष टिकेल आणि मग रिडेव्हलपमेंटची गरज काय? तुम्ही आता चांगल्या असलेल्या बिल्डिंग पाडायला का आल्यात आमच्याकडे? तर बेसिकली लोकांनी रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतल्यावर कन्सल्टंट पिक्चरमध्ये येतात. ते लोकांना रिडेव्हलपमेंट करा म्हणून इंड्यूस करायला येत नाही. मग लोकांचा हा निर्णय कशावर अवलंबून आहे? तर डिलॅपिडेटेड बिल्डिंग इज वन ऑफ द क्रायटेरिया. परंतु असे असंख्य क्रायटेरिया असू शकतात की सोसायटीमध्ये अनयुज्ड पोटेन्शियल आहे जे लोकांच्या हितासाठी वापरता येतं. 3ऱ्या मजल्यावर जाणाऱ्या लोकांना लिफ्ट वगैरे या फॅसिलिटीज नसतात. बिल्डिंगमध्ये आधुनिक फॅसिलिटीज नसतात, वारंवार रिपेअर करायला लागतात. बिल्डिंग चांगल्या कंडिशनमध्ये पण सीपेजेस आहेत किंवा अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे रिडेव्हलपमेंट हे गरजेचं होतं. आणि कायदा काय सांगतो? महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये एक प्रोव्हिजन आहे की सुप्रीम इंटेलिजन्स ऑफ जनरल बॉडी विल ऑलवेज प्रिव्हेल. मग जनरल बॉडीचं म्हणणं काय आहे?
आणि म्हणून जसं गाईडलाईन मध्ये असं म्हटलेलं आहे की डिलॅपिलेटेड बिल्डिंग असेल तर रिडेव्हलपमेंट करावे, पण त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की 51% पेक्षा जास्त लोकांना रिडेव्हलपमेंट हवी असेल तर रिडेव्हलपमेंटचा ठराव करण्यात यावा. त्यामुळे मेजॉरिटी विल रूल असं आपण म्हणू शकतो. सिम्पल मेजॉरिटी, 51% ऑफ द टोटल. त्यामुळे हा रिडेव्हलपमेंटचा डिसिजन आहे. त्याचा वन ऑफ द क्रायटेरिया डिलॅपिलेटेड बिल्डिंग असू शकतो, पण दॅट डझंट मीन की बिल्डिंग डिलॅपिलेटेड म्हणजे काय याची डेफिनेशन कुठे दिलेली नाहीये की याच्यामुळे लोक जीवितहानी होणार आहे म्हणजेच डिलॅपिलेटेड, असं काही म्हटलेलं नाही. ओके, तर आता जर सोसायटीला रिडेव्हलपमेंट सुरुवात करायची आहे तर पहिला स्टेप अप्लिकेशन घेणं हे असावं की डायरेक्टली मीटिंग बोलवायचं आणि लोकांना 51% मागायचं, तर काय पहिला स्टेप काय असायला पाहिजे? रिडेव्हलपमेंट ही लोकांनी म्हणजे मेंबर्सने इनिशिएट केलेली प्रोसिजर, त्यामुळे मेंबर्स शुड इनिशिएट द रिडेव्हलपमेंट प्रोसिजर. हे जे मेंबर्स आहेत त्यांनी कमिटीला रिक्वेस्ट करायला हवी ऍटलिस्ट 20% लोकांनी की आता बिल्डिंगची कंडिशन बघता आता आपण रिडेव्हलपमेंटला जावं, किंवा आम्हाला खूपच आता इनकन्व्हिनियंट होत आहे. 30 वर्षापूर्वी आम्ही फ्लॅट घेतला होता तेव्हा फॅमिली छोटी होती, आता फॅमिली साईज वाढलाय, आम्हालाही रिडेव्हलपमेंटची गरज आहे आणि आपण ऍटलिस्ट रिडेव्हलपमेंट एज अ कॉन्सेप्ट एक्सप्लोर करायला काही हरकत नाही, असं म्हणून त्यांनी 20% लोकांनी जर ऍप्लिकेशन दिला तर ऑन द बेसिस ऑफ दॅट ऍप्लिकेशन जनरल बॉडी आपल्याला कॉल करावी लागते. म्हणजे मॅनेजिंग कमिटीला जनरल बॉडी मीटिंग कॉल करायला लागते, विच इज कॉल्ड अ स्पेशल जनरल बॉडी मीटिंग. ओके, हा हे माझा नेक्स्ट प्रश्न होता की लोकांना थोडीशी कन्फ्युजन असते की कुठला मीटिंग बोलवायचं. म्हणजे आता कारण असं आहे की कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये भरपूर मीटिंगचा उल्लेख आहे, अॅन्युअल जनरल मीटिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग, स्पेशल जनरल मीटिंग. तर रिडेव्हलपमेंटसाठी गाईडलाईन प्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आपल्याला बोलवायचे आणि प्रत्येक याच्यामध्ये 51% आपल्याला कन्सर्न घेत जायचं. तर दिस इज द फर्स्ट प्रोसेस. सो बेसिकली पहिला प्रोसेस ज्यांना कोणाला रिडेव्हलपमेंट सुरुवात करायचंय तर प्लीज आस्क 25% मेंबर अप्लाय. 20% मेंबर म्हणजे 1/5 मेंबर्सना एक अप्लिकेशन द्यायचं. ते अप्लिकेशनचा एक साधा फॉर्मॅट असावा की आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे. ते मॅनेजिंग कमिटीकडे जाईल. फर्स्ट स्टेप, मॅनेजिंग कमिटी त्याला अनुसरून एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवेल, म्हणजे 14 दिवसाचा नोटीस देऊ आणि त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये 51% लोकांचा कन्सेंट घेईल की आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचंय. आणि त्याच्यात जर 51% लोकांनी हो म्हटले तर आपल्याला पुढे जायचंय आणि 51% लोकांनी नाही म्हटलं तर वी विल टेक अ स्टेप बॅक. अच्छा, आता मॅम 51% लोकांनी हे वोटिंग केलं आणि कन्सेंट आला, आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असावा? कन्सेंट लेटर घेतो आपण. कन्सेंट आलेला फक्त व्हर्बल घेत नाही किंवा फक्त रेझोल्युशन असतं असं नाही, रेझोल्युशन पास करतोच त्यावेळेला आपण. आणि लोकांकडनं एक सिंगल लाईन काय होतं, पहिल्याच मीटिंगला मॅनेजिंग कमिटी एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून मोठं कन्सेंट लेटर घेते, मग लोक तिथे बॅकआउट होतात. लोकांना असं वाटतं की अरे माझ्याकडनं एवढ्या कमिटमेंट घेत आहेत तर मी ह्या रिडेव्हलपमेंट प्रोसिजरमध्ये कन्सेंट देतच नाही. एक सिंगल लाईनर कन्सेंट लेटर घ्यायचं. या कन्सेंट लेटरमध्ये फक्त एवढंच घ्यायचं की तत्वतः रिडेव्हलपमेंट प्रोसिजर एक्सप्लोर करायला माझी मान्यता आहे, म्हणजे इन प्रिन्सिपल आपण पुढे जायला हरकत नाही. आणि त्यासाठी म्हणून जे काही रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट लागतात ते अपॉइंट करण्यासाठी माझी मान्यता आहे. त्याला लागणारं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कॉन्ट्रीब्युशन द्यायला माझी तयारी. एवढं सोडलं तर बाकी काहीही त्याच्यामध्ये घेण्याची गरज नाही. कॉन्ट्रीब्युशन हा वर्ड एकदम कॉन्ट्रोवर्शियल वर्ड असतं एक सोसायटीमध्ये, कारण भरपूर सोसायटीमध्ये मेंटेनन्स काही लोक देत नाही वगैरे वगैरे. तर याच्यात ऍज अ प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काढणं हा कंपल्सरी आहे की जनरल बॉडी कॅन टेक अ डिसिजन की त्यांनी आतापर्यंत जे मेंटेनन्स साठवून ठेवलंय जर असेल तर त्याचा वापर करूनही ते पुढे जाऊ शकतात. व्हॉट इज द लिगल प्रोसिजर सेज? जनरल बॉडी हा निर्णय घेऊच शकते की त्यांच्याकडे जर किटी असेल अनयुज्ड तर ती किटी आहे ती रिडेव्हलपमेंटसाठी वापरू शकते. युजली किटी कशातनं तयार होते, मेंटेनन्स मधनं तयार होते. म्हणजे मेंटेनन्स मधनं जे काही सेव्हिंग्स असतात त्यामुळे ही किटी तयार होते, किंवा कॉर्पस काढलेला असतो सुरुवातीला, जे आता जुन्या सोसायटींच्या बाबतीत नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण पूर्वी काही कॉर्पस कधी काढायचे नाही. त्यामुळे ही जी काही छोटी किटी असते सोसायटीकडे, दॅट किटी कॅन बी युज्ड फॉर रिडेव्हलपमेंट. पण जेव्हा तुम्ही मेंटेनन्स मधनं निर्माण केलेली किटी वापरताय तेव्हा जनरल बॉडीचे रेझोल्युशन पाहिजे की रिडेव्हलपमेंट फंडला किती ट्रान्सफर करायचे. म्हणजे
हे जे काही अधिकार दिलेले आहेत मॅनेजिंग कमिटीला टू अपॉइंट रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट, किंवा जनरल बॉडीने जर ठरवलं असेल की आमच्या समोर कन्सल्टंटचं प्रेझेंटेशन घेऊन जनरल बॉडी विल अपॉइंट कन्सल्टंट्स, तर ह्या रिडेव्हलपमेंटसाठी खर्च किती करायचा, ह्याच्यासाठी ह्या फंडमधनं किती पैसे बाजूला काढायचे याचं रिझोल्युशन केलं पाहिजे. ओके, आता नेक्स्ट मुद्दा आहे की कन्सल्टंट. ओके, पहिली गोष्ट तर कन्सल्टंट हा थोडस अक्लेम्ड पोझिशन आहे आणि काही ठिकाणी अब्युज्ड पोझिशन पण आहे. तर कन्सल्टंट म्हणजे कोण आणि चांगला कन्सल्टंट नेमायचे काय क्रायटेरिया असायला पाहिजे, म्हणजे लिगली किंवा आर्किटेक्चरली किंवा फायनान्शियली, आणि कन्सल्टंट हा याचा ऑब्जेक्टिव्ह किंवा याचा रेस्पॉन्सिबिलिटीज काय काय असतं. आता प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असं जेव्हा आपण म्हणतो, तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट इज अ टीम ऑफ एक्सपर्ट्स, असं आपण म्हणू, की जे तुम्हाला लिगल, टेक्निकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींचं नॉलेज प्रोव्हाइड करतील. दे विल एन्श्युअर की रिडेव्हलपमेंट गाईडलाईन्स या व्यवस्थित फॉलो होत आहेत आणि सोसायटीचे जे इंटरेस्ट आहेत ते प्रोटेक्ट होत आहेत, म्हणजे जनरल बॉडीचे इंटरेस्ट आहेत ते प्रोटेक्ट होत आहेत, असे जे आहेत ते कन्सल्टंट. आणि म्हणून आपण असं म्हणतो की कन्सल्टंट म्हणजे काय, तर कन्सल्टंटमध्ये आर्किटेक्ट असले पाहिजे, ओव्हरऑल ही प्रोसिजर ॲडमिनिस्टर करणारी एक व्यक्ती असली पाहिजे आणि लिगल इनपुट्स देणारी व्यक्ती म्हणजे ॲडव्होकेट असली पाहिजे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि चौथं म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर, कारण रिडेव्हलपमेंटमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला डेव्हलपर अपॉइंट केल्यावर डेव्हलपरचं फायनान्शियल स्टेटस वगैरे, किंवा ओव्हरऑल हा प्रोजेक्ट फायनान्स कसा असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट लागतात. तर ह्या सगळ्याची टीम म्हणजे कन्सल्टंट. आता यासाठी क्रायटेरियाज असा तुमचा एक अजून प्रश्न होता. तर क्रायटेरिया काय असला पाहिजे, तर आपण असं म्हणतो की कुठल्याही गोष्टीला आपण असं बघतो की एक्सपिरियन्स काउंट्स, तर ह्यांना किती अनुभव आहे, असे प्रोजेक्ट किती केलेत, तुमचा प्रोजेक्ट ज्या साईजचा आहे त्या साईजचे प्रोजेक्ट किती केलेत, ह्या सगळ्या गोष्टींचे निकष लावून आपण रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट अपॉइंट करतो. त्यांच्याबरोबर तुमचा किती कम्फर्ट आहे, किंवा ज्यांचे ते ऑलरेडी कन्सल्टंट आहेत त्यांचा किती कम्फर्ट आहे, हे आपण बघतो आणि मग पुढे जातो. तर अजून एक पॉइंट आहे गाईडलाईन मध्ये, पॉइंट नंबर 6, ज्याच्यात असं म्हटलेलं आहे की एनी सोसायटी जे रिडेव्हलपमेंटसाठी जात आहेत त्यांनी एक वेबसाईट तयार करावा ट्रान्सपरन्सीसाठी. तर याच्याबद्दल मॅम थोडीशी माहिती देऊ शकता का तुम्ही? वेबसाईट तयार करणं, एकतर आता आपण वी हॅव टू गो विथ द टेक्नॉलॉजी, म्हणून वेबसाईट तयार करणं हे खरं तर गरजेचंच आहे. वेबसाईट तयार कशासाठी करायची, की अनेक लोकांना मीटिंग अटेंड करायच्या नसतात, त्यांना करायच्या नसतात, ते येत नाहीत, ते विरोधही करत नाही, ते येतही नाहीत, ते सपोर्टही करत नाही. ते असं म्हणतात की आम्हाला तुम्ही मिनिट्स दिले नाही. आता जेव्हा रिडेव्हलपमेंट होते किंवा एरवी सुद्धा मॅनेजिंग कमिटीमध्ये जेव्हा लोक कामं करत असतात ते व्हॉलंटरीली कामं करत असतात, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी ही प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशनवर चालावी. ही वेबसाईट जेव्हा तयार केली जाते तेव्हा सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली होतात आणि त्याच वेळेला होतात. म्हणजे इकडे तुम्ही वेबसाईट तयार करता, आज तुमची मीटिंग झाली, त्याचे मिनिट्स तुम्ही एक रिझनेबल पिरियडमध्ये तयार करतात आणि इमिजिएटली अपलोड करतात. तुम्हाला ते मीटिंग सर्क्युलेट केले का, मग व्हॉट्सअप ग्रुपवर सर्क्युलेट केलेले योग्य आहे का, मग तुम्ही त्या नोटीस पाठवल्या, तुम्ही ते मिनिट्स ऑफ मीटिंग पाठवले पण ते आम्हाला मिळाले नाही, ईमेल तुम्ही पाठवली पण आम्हाला मिळाली नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. सो दॅट इज देअर ऑन द वेबसाईट, सो एनीवन कॅन कम अँड चेक. इतकी ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये राहते. बेसिकली 2019च्या गाईडलाईन या ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी आलेल्या आहेत, आणि ट्रान्सपरन्सीचा एपिटोम म्हणजे वेबसाईट आहे. जे काही ट्रान्सपायर होत आहे ते सगळं वेबसाईटवर आहे ड्युरिंग रिडेव्हलपमेंट प्रोसिजर. रिडेव्हलपमेंट सोडून मॅम जेव्हा कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट एक चालवतात तेव्हा मला नोटीस मिळाली आहे हा शब्द सांगण्यासाठी कमिटीला ते नोटीस लिगली कुठे पाठवावं लागतं, म्हणजे नोटीस बोर्डवर लावलं तर त्यांचं काम संपलं किंवा मेलवर पाठवायचं तरच त्यांचं काम संपलं. कारण हा क्लेम करणे की आम्हाला नोटीस मिळालं नाही हा खूप सोपं आहे, आणि खास करून जेव्हा ज्यांना रिडेव्हलपमेंटचा विरोध करायचा असतं त्यांना हे सांगणं की नाही मला नोटीस दिलंच नाही
ओके, हा खूप एक प्लेन स्टेटमेंट होतो. म्हणजे कमिटी ही गोष्ट केली तर कमिटी अब्झॉर्व्स इटसेल्फ फ्रॉम गिव्हिंग नोटीस. हा काय मार्ग आहे याचा? ऍक्च्युली नोटीस सर्व व्हायला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये पूर्वी असं व्हायचं की एखादी नोटीस काढली की रजिस्टरमध्ये नोटीस लिहिलेली असायची आणि ती नोटीस वॉचमन सगळीकडे फिरवायचा आणि तो सही घेऊन यायची. ही ट्रॅडिशनल पद्धत होती आणि त्याच्यामध्ये किरकोळ विषय असायचे, विषयही काही फार गंभीर नसायचे. आता जसं टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह झाली तसं आपण आता म्हणतो की एक तुम्ही ठराव करून घ्या, एक रेझोल्युशन पास करून घ्या, प्रत्येकाचे मेल आय डी घ्या आणि ह्याच्या पुढे मेलनी सर्व्हिस होईल असा ठराव तुम्ही बहुमताने पास करून घ्या. एकदा हा ठराव पास झालेला असला की एव्हरी सर्व्हिस विल बी थ्रू ईमेल. ओके, म्हणजे मग सर्व्हिस झाली नाही असा विषय येत नाही. पण तसा ठराव झाला पाहिजे. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरत असाल फॉर सर्व्हिस ऑफ समन्स तर त्याला बॅकअप तुमचं रेझोल्युशन असलं पाहिजे. ओके, आणि हा पण आपण 51% मतांनी आपण करू शकतो. प्रत्येक मिटिंगला 2/3 लोक हजर पाहिजे आणि टोटल स्ट्रेंथच्या, म्हणजे प्रेझेंट स्ट्रेंथच्या नाही, टोटल 100%च्या 51% लोकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलेलं असलं पाहिजे. ओके, आता ह्या मुद्द्यावरती येऊ मग. याच्यात भरपूर कन्फ्युजन आहे. मी एक सोसायटी मांडतो आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही फक्त उत्तर द्यायचं की एक सोसायटी आहे जिकडे 100 लोक राहतात. ओके, 100. आता त्याच्यात मेंबर्स आणि फ्लॅट आपण नंतर घेऊ. 100 लोक राहतात तर रिडेव्हलपमेंट ऍप्लिकेशन किती लोकांनी करायचं? 20 लोकांनी. ओके, जर आता मी सभा बोलवले म्हणजे स्पेशल जनरल बॉडी मीटिंग, त्याच्यात कोरम किती असायला पाहिजे? 66.66, राऊंड ऑफ करून 67. ओके, याच्यात आता जर मला कन्सेंट पास करायचंय तर 67चं 51% लोकांनी मत द्यायचं की 100चं? म्हणजे तुमचं टोटल जेवढे आहे त्याचा 51%. चौथा कन्फ्युजन, 100 फ्लॅट्स आहेत पण मेंबर्स 80 आहेत. तर आता मी हे जे सगळं गणित मांडलं हे 100 प्रमाणे मांडायचं की 80 प्रमाणे मांडायचं? म्हणजे आता 80 पैकी 20% म्हणजे 16 लोक, 80 पैकी 51% म्हणजे 41 आणि 80 पैकी 66 म्हणजे 2/3. तर हे गणित मांडायचं. तो बेसिकली मेंबर्स बिकम्स द टोटल पॉप्युलेशन फॉर. वन फ्लॅट वन वोट नाहीये, वन मेंबर वन वोट आहे. ओके, त्यामुळे एका माणसाचे 4 फ्लॅट आहेत तरी त्याला वोट एकच. ओके, त्याचे 10 असले तरी वोट एकच. ओके, आता एक कॉन्ट्रोवर्सीकडे जाऊया. म्हणजे याच्यात कारण नंबरचं म्हणून आपण कॉन्ट्रोवर्सीकडे जातोय. 50-50 आलं मत आणि एकाकडे एक माणूस आहे ज्याच्याकडे मल्टिपल फ्लॅट्स आणि त्यांनी होचं वोट दिलंय, तर त्याचा मल्टिपल फ्लॅट तेव्हा तरी कन्सिडर होईल की तेव्हा पण कन्सिडर होणार नाही? ऍक्च्युली कसं आहे, याला अकॅडमिक उत्तर देते मी, ते कधीच सक्सेसफुल होणार नाही. पण त्या असे ज्या वेळेला 50-50 होतं त्यावेळेला चेअरमनला एक कास्टिंग वोट असतं. राईट, परंतु चेअरमनला कास्टिंग वोट असलं तरी सुद्धा प्रॅक्टिकली जर म्हटलात तुम्ही तर मग ते सस्टेन होत नाही. कारण 51% ही एक अकॅडमिक कॉन्सेप्ट आहे की 51% असलं की यू कॅन गो हेड विथ द रिडेव्हलपमेंट. पण ते तितकं इझी नाहीये, कारण हा 51% हा काही मॅजिक नंबर नाहीये. बरोबर. त्यामुळे 80-85% लोक जोपर्यंत रिडेव्हलपमेंटला तयार होत नाही ना तोपर्यंत सोसायटी इज नॉट प्रिपेअर्ड फॉर गेटिंग रिडेव्हलपमेंट असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे 51% अकॅडमिकली येस, 50% झाले तर 1% एक वोट जे आहे ते चेअरमनला आहे कास्टिंग वोट, त्यामुळे ही कॅन यूज दॅट. आणि म्हणून टेक्निकली तुम्ही डेव्हलपर सिलेक्ट करू शकाल किंवा टेक्निकली तुम्ही रेझोल्युशन पास करू शकाल, पण ते मटेरियलाइज होणं खूप अवघड आहे. टोटल मेंबर्स आहेत, फ्लॅट धारक नाही किंवा शॉप धारक नाही, टोटल मेंबर्स म्हणजे एक मेंबरकडे 5 फ्लॅट असलं तर त्याला एकच धरायचं असं धरून त्याचे 20% लोकांनी ऍप्लिकेशन द्यायचं, त्याचं 67% सभेत सामील व्हायची आणि टोटल मेंबरचे 51% लोकांनी मत मांडून नेक्स्ट स्टेप घ्यायचं प्रत्येक याच्यात त्याला. तर हा समरी आहे. आणि जर कधी टाय झालं तर चेअरमॅनचा कास्टिंग वोट प्रमाणे हे टाय जनरली सुटवलं जातं आणि चेअरमॅनचा कास्टिंग वोट विल डिसाइड द फायनल आउटकम ऑफ द मीटिंग. तर हा बेसिकली समरी झाला याचा. आता मॅम
पीएमसी सिलेक्ट झाला, ओके, तुमच्या क्रायटेरिया प्रमाणे की एक्सपिरियन्स चांगला आहे, त्यांच्याकडे टीम आहे, याच्यानंतर आता आर्किटेक्ट, लॉयर आणि फायनान्शियल यांचे रोल्स काय असतात आणि त्यांनी काय काय करायचं, खास करून लिगल, हे तुम्ही म्हणजे लॉयर काय काय करतो या कन्सल्टंटच्या मार्फत की रिडेव्हलपमेंट चांगलं होतं. आता लॉयरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, तर आपण आर्टिक्युलेट करून घेतल्या जबाबदारी तरी त्याच्यापेक्षा बऱ्याच जास्त जबाबदाऱ्या ऍक्च्युअली घ्याव्या लागतात. आता आपण रिडेव्हलपमेंट प्रोसिजर आहे ती एंटायर रिडेव्हलपमेंट प्रोसिजर आपण 4 फेजमध्ये डिवाइड केली. तर पहिली फेज जी आहे ती प्री बिडिंग स्टेज. प्री बिडिंग स्टेजमध्ये आपण लिगल डिलिजन्स करून घेतो, म्हणजे सोसायटीचे कागदपत्र इन ऑर्डर आहेत ना, आणि मेंबर्सचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे ना. कारण बऱ्याच वेळेला मेंबरची लिस्ट अपडेट केलेली नसते, लोक डिसिस्ड असतात, बऱ्याच वेळेला लोकांशी म्हणजे खूप चर्चा करावी लागते. आणि मी लोकांना म्हणते हे तुमच्या इंटरेस्टमध्ये रिडेव्हलपमेंट प्रोसिजर करताना आपण असं म्हणतो ना की जुनी धुणी धुतली जातात, तुमचे सगळे जुने टायटल मधले जे इश्यूज आहेत ते रिझॉल्व्ह केले जातात. म्हणून आपण असं म्हणतो की त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण बहिणींचे फक्त कन्सेंट किंवा एनओसी घेतलेलं असते आणि मेंबरशिप दिलेली असते. पण मेंबरशिप राईट आणि ओनरशिप राईट या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट होते त्यावेळेला डिसिस्ड मेंबरचे सगळे लिगल हेअर आहेत, आयदर ते तरी लागतात, नाहीतर मग त्यांचं रिलीज डीड तरी करून घेतलेलं असलं पाहिजे मेंबरच्या नावाने. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी आपण करून घेतो. त्यामुळे आपण लिगल डिलिजन्स करून आपण लिगल डिलिजन्स रिपोर्ट तयार करतो, जो युजली आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही टेंडरला अटॅच करा, म्हणजे डेव्हलपरला पण कळेल की आम्ही डिक्लरेशन दिलेलं आहे अबाउट आर टायटल आणि दिस इज वेअर वी स्टँड. अशा प्रकारे आपण सगळ्या गोष्टी लिगल डिलिजन्स करतो. लिगल डिलिजन्स करताना आपण हेही बघतो की आपल्याला युएलसी ऍप्लिकेबल आहे का, युएलसीची एनओसी घ्यायला लागते का, सेक्शन 20ची किंवा 26ची स्कीम आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि म्हणून त्याचं डिक्लरेशन पण आपण आधीच देऊ शकतो. त्यानंतर टेंडर डॉक्युमेंटमध्ये लिगल टर्म्स काय घालायच्या. आता कमर्शियल तुम्ही निगोशिएट कराल की मला 100% मिळणार आहे का, 102 का 98, या गोष्टी तुम्ही निगोशिएट करू शकता. पण लिगल टर्म्स आर ऑलवेज नॉन निगोशिएबल, आणि म्हणून ह्या ज्या नॉन निगोशिएबल लिगल टर्म्स आहेत ह्या आपण आधी फायनलाइज करतो बिफोर हँड. त्यामुळे ज्या वेळेला एमओयू होतं त्यावेळेला जास्त कॉन्फ्लिक्ट होत नाही, जास्त चर्चा होत नाही, कारण याच्यामध्ये आपण या टेंडर डॉक्युमेंटमध्ये एमओयूच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स इन्क्लूड केलेल्या असतात आणि त्या डेव्हलपरने एक्सेप्ट केलेल्या असतात. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये मोडॅलिटी डिसाईड करतो की आपण एमओयू कुठल्या स्टेजला करणार, डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायच्या आधी डेव्हलपरनी काय काय कंप्लायन्सेस करणे अपेक्षित आहे, आपण कुठल्या स्टेजला पोझिशन देणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण बिफोर हँड ठरवलेल्या असतात. त्याचबरोबर आपण एक काही ॲफिडेव्हिट्स डेव्हलपरकडनं घेतो डिक्लरेशन म्हणून, की त्याच्या अगेन्स्ट कुठल्या केसेस पेंडिंग नाही किंवा असतील तर त्याचं नेचर, त्याचं डिस्क्लोजर त्यांनी केलं पाहिजे. मग या केसेस कुठल्याही असेल, रेराच्या असतील किंवा कन्झ्युमर कोर्टमधल्या असेल, सिव्हिल असतील, क्रिमिनल असतील, हायकोर्टमध्ये असेल, व्हॉट एव्हर केसेस, त्याचं डिस्क्लोजर त्यांनी द्यायचं. त्याचे कुठले प्रोजेक्ट लॅब्स झालेत का, लॅब्स झालेले असतील तर रिझनिंग, कुठल्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी एमओयू करून अजून 1 वर्षभर झालंय पण पुढे प्रोजेक्ट अजून सुरू झालेला नाहीये किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये ते एमओयू कल्मिनेट झालेलं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींचं एक डिक्लरेशन आपण डेव्हलपरकडनं घेतो. आणि हे सगळे डिक्लरेशन्स तयार करणं हे ह्या प्री बिड स्टेजमध्ये. मग एकदा तुम्ही बिड्स तुम्ही फ्लोट केले, टेंडर फ्लोट केले, तर मग टेंडर एकदा फ्लोट केल्यानंतर मग डॉक्युमेंटेशन असतं, ते म्हणजे डेव्हलपर बरोबर करण्याचं. आधी पहिल्यांदा लेटर ऑफ इंटेंट, मग एमओयू, डेव्हलपमेंट अग्रीमेंट, हे सगळं डॉक्युमेंट्स वेटिंग हे आपल्याकडे. एकदा डेव्हलपरला आपण पोझिशन दिलं की तुमचं PTRRR आहे, म्हणजे परमनंट अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट, जे तुम्हाला रिडेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट मिळणार आहे, त्याचं मेंटेनन्स पॉलिसी सुद्धा तुम्हाला पोझिशन देण्याच्या आधी डिझाईन करायला लागते. कारण काय तर कॉर्पस देताना डेव्हलपर तुम्हाला तुमचा कॉर्पस दिला तर त्याने तुमची अख्खी सोसायटी नंतर मेंटेन होत नाही.
बरोबर. नवीन येणारे जे लोक आहेत त्यांचा कॉर्पस केव्हा द्यायचा? तर बऱ्याच वेळेला डेव्हलपरचं असं आर्ग्युमेंट असतं की तुम्ही त्यांना मेंबरच केलेलं नाही तर आम्ही त्यांचा कॉर्पस तुम्हाला कसा देणार? तर मुळामध्ये तो फ्लॅट ऑक्युपाय करतो पण त्याचा कॉर्पस सोसायटीला मिळालेला नसतो. म्हणून त्या दरम्यानच्या काळातली मेंटेनन्स पॉलिसी डिझाईन करणं आणि मग त्यानंतर जेव्हा आपल्याला पोझिशन मिळतं तेव्हा पोझिशन मिळाल्यावर सुपरस्ट्रक्चरचा कन्व्हिन्स करून घेणं, ज्या काही लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीज डेव्हलपरच्या फायनान्शियल लायबिलिटीज कंप्लाय झाल्या की नाही हे बघणं आणि नवीन लोकांना मेंबर्स इंडक्ट करून घेणं, इथपर्यंत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण असं म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टी म्हणजे लिगल वर्क किंवा लिगल फ्रेमवर्क खाली ह्या येतात, रिस्पॉन्सिबिलिटीज खाली येतात. पण याच्यात एक अजून एक कन्फ्युजन आहे, कारण आम्हाला हे प्रश्न येत असतात. माझा कन्व्हेन्स झालं होतं, मी रिडेव्हलप केलं, नवीन बिल्डिंग आली, मला परत कन्व्हेन्स करावा लागतंय की हा कन्व्हेन्स कंटिन्यू होतं जे तुम्ही बोलले सुपर स्ट्रक्चरला आपल्याला कन्व्हे करावं लागतं आणि नवीन लोकांना सामील करून घ्यावं लागतं. तर हा कन्व्हेन्स रिकन्व्हेन्स होतो की हा कन्व्हेन्स कॅरी फॉरवर्ड होतो? रिकन्व्हेन्स होत नाही. कन्व्हेन्स मध्ये तुमचं जर आधीचं कन्व्हेन्स शीट बघितलं तर त्याच्यात लँड अँड बिल्डिंग याचा कन्व्हेन्स असतो. ती बिल्डिंग पडलेली असते म्हणजे तुमच्या कन्व्हेन्स शीट मध्ये जर 10 फ्लॅट असतील तर त्याचे आता 30 होणार असतात. त्यामुळे आता जो काही नवीन कन्व्हेन्स होणार आहे त्याला नवीन मेंबरची लिस्ट असली पाहिजे. हा सोसायटी डेव्हलपमेंट राईट देते, सोसायटी कन्व्हे करत नाही टू गेट इट रिकन्व्हेड. ओके. पण ह्या ज्या डेव्हलपमेंट राईट्स त्यांनी दिलेले असतात या डेव्हलपमेंट राईटमुळे प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये राईट, टायटल अँड इंटरेस्ट या 3 महत्वाच्या गोष्टी असतात. एमओयू मुळे इंटरेस्ट निर्माण होतो, डेव्हलपमेंट अग्रीमेंटमुळे राईट्स क्रिएट होतात डेव्हलपरला. त्या ज्या राईट्स क्रिएट केलेल्या आहेत त्या राईट्स आता कंप्लाय झाल्यामुळे त्या परत सोसायटीकडे आल्या पाहिजे. डेव्हलपरने जो TDR, पेड FSI जे काही विकत घेतलेलं आहे, ज्या काही असेट्स क्रिएट केलेले आहेत, वेल असेल, बोरवेल असेल किंवा लिफ्ट असतील, ह्या सगळ्या परत सोसायटीकडे आल्या पाहिजे. म्हणून आपण सुपरस्ट्रक्चरचा कन्व्हेन्स म्हणतो. ज्या डेव्हलपमेंट राईट आपण डेव्हलपरला दिले आहेत त्या वापरून त्यांनी जे सुपरस्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे दॅट शुड बी कन्व्हेड इन द नेम ऑफ सोसायटी. ओके. आता हा तर म्हणजे खूप चांगला समरी होता की लिगल ऍडव्होकेट रिडेव्हलपमेंट मध्ये काय करतात आणि व्हॉट इज द प्रोसेस फॉर लॉयर. तर याच्यात मॅम एक स्टेप पाठीमागे जातो, अजून एक कन्फ्युजन खूप आहे. कुठली कमिटी, मॅनेजिंग कमिटी, रिडेव्हलपमेंट कमिटी, आणि या 2 कमिटीचे रोल्स काय असतात, रेस्पॉन्सिबिलिटी काय असतात? रिडेव्हलपमेंट कमिटी करावंच लागतं का, मॅनेजिंग कमिटी चालू शकते का? तर याच्यात कुठली कमिटीनी लीड घ्यावं आणि त्यांचं रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटीज काय असतात? रिडेव्हलपमेंट कमिटी म्हणजे काय असते तर रिडेव्हलपमेंट कमिटी हा एक प्रॉडक्ट मिक्स आहे की ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स्ड आणि यंग असे दोन्ही लोक असावेत. की ह्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट कमिटी एवढ्यासाठी आहे की रिडेव्हलपमेंट कमिटी विल डू द लेगवर्क. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही डेव्हलपर्स शॉर्टलिस्ट केले तर त्यांचे बांधकाम जे आहे ते बघून येणं. तर आपण त्यावेळेला असं म्हणतो की डेव्हलपरची साईट बघताना आपण प्रत्येक वेळेला तयार साईट बघतो असं नाही, अंडर कन्स्ट्रक्शन असेल तीही बघतो. तर अशा वेळेला समजा 8व्या मजल्यापर्यंत चढून जायचं तर त्याला जाता आलं पाहिजे, त्याला नॉलेज असलं पाहिजे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स्ड लोक पण लागतात, नाहीतर रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर एकदम सुसाट पुढे जाते. त्यामुळे कुठे कॉन्झर्वेटिव्ह पण लोक त्याच्यामध्ये असले पाहिजे. तर हा एक मिक्स त्याच्यामध्ये असला पाहिजे. रिडेव्हलपमेंट कमिटीनी योग्य ती सगळी माहिती गोळा करून मॅनेजमेंट कमिटीला द्यायची असते. रिडेव्हलपमेंट कमिटीला कुठलेही डिसिजन घेण्याचे अधिकार नसतात. रिडेव्हलपमेंट कमिटी ऍक्ट्स ॲज अ फॅसिलिटेटर आणि म्हणून मॅनेजमेंट कमिटी आणि रिडेव्हलपमेंट कमिटी यांनी कोऑर्डिनेशनमध्ये काम करायचं असतं. आणि अल्टिमेटली या दोन्ही कमिटीज जनरल बॉडीला आन्सरेबल असतात आणि सगळे डिसिजन्स जे असतात ते जनरल बॉडी घेते. इट इज नायदर रिडेव्हलपमेंट कमिटी नॉर मॅनेजिंग कमिटी. जनरल बॉडी सगळे निर्णय घेते, जनरल बॉडी डेव्हलपर अपॉइंट करते, सगळ्या गोष्टी या जनरल बॉडी अपॉइंट करते. जे अधिकार डेलिगेट केलेले असतात जनरल बॉडीनी मॅनेजिंग कमिटीला तेवढ्यापुरती मॅनेजिंग कमिटी एम्पॉवर्ड होते. त्यामुळे मॅनेजिंग कमिटी डिराइव्हज पॉवर फ्रॉम द जनरल बॉडी. इव्हन रिडेव्हलपमेंट कमिटी सुद्धा जनरल बॉडी अपॉइंट करते, मॅनेजिंग कमिटी नाही.
आता रिडेव्हलपमेंट कमिटी म्हणजे हा मॅम येस ऑर नो मध्ये उत्तर आपण हे करू. रिडेव्हलपमेंट कमिटी कंपल्सरी आहे का? नाही. म्हणजे काही ठिकाणी विदाउट अ रिडेव्हलपमेंट कमिटी मॅनेजिंग कमिटी कॅन गो फॉरवर्ड फॉर द रिडेव्हलपमेंट. गुड. मॅनेजिंग कमिटी कसं नेमतात हे तर कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये लिहिलेलंच आहे आणि त्याच्याप्रमाणे लोक नेमतात. रिडेव्हलपमेंट कमिटी कसं नेमतात? जनरल बॉडीज नेमते. त्यावेळेला लोकांनी युजली नॉमिनेशन द्यावं की मला आहे इंटरेस्ट करायला. रिडेव्हलपमेंट कमिटीच्या 3 कॉन्झिक्युटिव्ह मीटिंग तुम्ही अटेंड केलं नाही तर तुम्ही बाद होता याच्यात. कारण तुम्ही व्हॉलेंटरीली येता तर यू आर सपोज टू गिव्ह टाइम. जर तुम्ही वेळच देऊ शकत नसाल तर मग तुम्ही ती पोझिशन अडकवून ठेवू नका. कारण रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये ग्रुप ऑफ व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांची गरज आहे आणि म्हणून 3 कॉन्झिक्युटिव्ह मीटिंग अटेंड केले नाही की तो बाद होतो. आणि हे जे नॉमिनेशन केलेलं असतं लोकांनी की ते व्हॉलेंटियर करतात की मी रेडी आहे असं, तर त्याप्रमाणे मग जनरल बॉडी डिसिजन घेते की हे जे लोक आहेत ती मिळून रिडेव्हलपमेंट कमिटी फॉर्म. तर थोडक्यात समरीमध्ये रिडेव्हलपमेंट कमिटी हा काय कंपल्सरी नाहीये आणि जर रिडेव्हलपमेंट कमिटी करायचं असेल तर जनरल बॉडी हेच रिडेव्हलपमेंट कमिटी नेमते आणि रिडेव्हलपमेंट कमिटीच्या व्हॉलेंटियर्स जर 3 कन्झिक्युटिव्ह मीटिंग जर अटेंड केले नाही तर त्यांना बाद केलं जाईल आणि वेगळ्या लोकांना त्याच्यात समावेश करून घेतलं जाईल. आता मॅम येऊया बिडिंग स्टेजकडे की बिडिंग जेव्हा होतंय आणि 4 जुलै 2019च्या याच्याप्रमाणे एकदा बिडिंग झाल्यावरती काय काय ऑब्जेक्शन येऊ शकतात मेंबर्स कडनं. आणि हा प्रश्न बहुतेक मी बिडिंगच्या प्री बिडिंग स्टेज मधनं करतो कारण हे माझा अनुभव आहे, बिहेवियरल अनुभव. जे लोक नाही सांगतात हे लोक जास्त स्ट्रॉंगली लॉ घेऊन येतात की बघा असं लिहिलंय, तुम्ही डिलॅमिनेट नाहीये तर का लिहिले, स्ट्रक्चरल केलं नाही, तुम्ही कसे गेले, आम्हाला रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये आणूनच दिलं नाही. आणि जे लोक व्हॉलेंटरली काम करतात आणि चांगल्यासाठी काम करतात ते कधी कधी या लोकांचं ऐकून घेतात किंवा त्यांना भीती वाटते की हे लोक काहीतरी जाऊन अडकवतात. आणि हा म्हणजे खूप ब्लंट मी सांगतो की असे आम्ही अनुभव केलेले आहे. तर मेंबर्सनी काय काय काळजी घ्यावी की हे असं होऊ नये किंवा हाऊ डू दे स्ट्रॉंगली पुट फॉरवर्ड देअर पॉइंट. म्हणजे अपोज करण्यासाठी अपोज करायचा हा खूप वेगळा विषय होतो, पण काही लोक बोलतात की नाही तुम्ही हे केलं नाही ते केलं नाही कारण गाईडलाईन अल्टिमेटली. तर त्याच्यात मेंबर्सचा अधिकार काय, म्हणजे त्यांनी त्यावेळेस काय सांगावं किंवा त्यांनी काय कसं कंडक्ट करावं स्वतःला. कारण मीटिंग मध्ये भांडण होतात किंवा जनरली जे नाही सांगतात ते जास्त जोरात बोलतात. हा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. तर हे जे लोक आहेत म्हणजे व्हॉलेंटियर्स म्हणा किंवा मेंबर्स, या लोकांनी तिकडे आपलं मत कसं मांडावं आणि कसं त्यांना कंडक्ट करावं की नाही बाबा आम्हाला पण पाहिजे आणि आम्हालाही काही गोष्टी माहिती आहेत आणि तुम्ही पुढे जाऊ द्या. तर ह्याच्यात प्री बिडिंग, बिडिंग फेज आणि पोस्ट बिडिंग मध्ये मेंबर्स लोकांनी काय काय काळजी घ्यावं? युजली काय होतं, रिडेव्हलपमेंटला विरोध करणारे काही लोक असतात, एक 5%, 60% लोक असतात की जे रिडेव्हलपमेंट नकोच म्हणतात. आणि तर रिडेव्हलपमेंटला नको म्हणणारे जे लोक असतात ते साधारण मीटिंग हायजॅक करतात असं आपण म्हणू की ते त्यांचेच ते कारण काढतात, ते प्रत्येक वेळेला विरोध करतात, ते गाईडलाईन घेऊन बसतात, ते विरोध करतात त्याला. गाईडलाईन हॅज टू बी फॉलोड. त्यामुळे आपण गाईडलाईन फॉलो करत असू तर आपल्याकडे उत्तर असते. आपण गाईडलाईन फॉलो करत नसू तर मग आपल्याला सुद्धा म्हणजे गिल्टी माइंड विल नॉट मेक अ नॉईज असं होतं. आणि म्हणून मग आपण जर चुकत असू तर आपल्याला बोलता येणार नाही. आणि म्हणून गाईडलाईन फॉलो केलेल्या असतील, प्रत्येक वेळेला तुम्ही वेबसाईट जर उघडलेली असेल आणि वेबसाईटवर प्रत्येक मीटिंगचे रिझोल्युशन्स तुम्ही टाकलेले असतील, इफ यू आर फॉलोइंग करेक्ट रूट, मग त्यावेळेला तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुमच्याकडे असतात. त्यामुळे लोक आपल्याला किती प्रश्न विचारतील हे आपण काही टाळू शकत नाही, पण त्याची उत्तरं आपल्याकडे तयार पाहिजे. रिडेव्हलपमेंट जर्नीमध्ये 100% लोक तुमच्या बरोबर येणं ही खूप आयडियलिस्टिक कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे काही लोक विरोध करतात, काही लोक रिडेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने पुढे येते असं म्हटल्यावरती ते पुढे आपल्या बसमध्ये बसतात असं आपण म्हणू. कुठल्या तरी एका स्टेशनवर ते आपल्या बरोबर बसतात. आणि रिडेव्हलपमेंटला बऱ्याच वेळेला लोकांचं ॲटिट्यूड असतं की काही लोक रिडेव्हलपमेंट एन्थुझियास्टिक असतात
ते सुद्धा एन्थुझियास्टिक लोक असतात, ते सुद्धा रिडेव्हलपमेंट प्रोसिजरला डेट्रिमेंटल असतात. कारण तुम्ही खूप एन्थुझियास्टिक असाल ना, तर तुम्ही सगळे रूल्स ब्रेक करत जाता आणि पटकन पुढे जातात. तर कॉन्झर्वेटिव्ह लोक सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये रिडेव्हलपमेंटला विरोध करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण निमंत्रण दिलं पाहिजे की यू बी पार्ट ऑफ रिडेव्हलपमेंट कमिटी. म्हणजे तुम्ही जिथे आम्ही खूप स्पीडने पुढे चाललोय तिथे तुम्ही विरोध करा. युजली हे एन्थुझियास्टिक लोक आहेत, ते त्यांना विरोध करतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही. ते जेन्युइनली काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतात किंवा ते म्हणत असतात की नाही आपण हा रूट फॉलो करू, त्याला हे विरोध करतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला विरोध करणारे लोक चुकीचे असतात असं नाही, ते कॉन्झर्वेटिव्ह असतात. आणि ते का कॉन्झर्वेटिव्ह आहेत, त्यांचे कन्सर्न काय आहेत, हे जर वेळेवर ऍड्रेस केले ना तर रिडेव्हलपमेंट प्रोसिजर उलट असेच लोक चांगली गाईड करतात. एक मनात भीती असते लोकांची की 2 लोक 3 लोक अडवून बसतील रिडेव्हलपमेंट आणि त्याच्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही, अशी एक आय थिंक हे रूमर आहे, ऐकलेले आहेत आणि काही अडकलेले आहेत. तर याच्यात लिगली एका सोसायटी किंवा अपार्टमेंट किंवा मेंबर्सचं काय हक्क असतं आणि हा लिगली रिझॉल्व्ह होतं का? रिडेव्हलपमेंट इज अ कॉन्सेप्ट ऑफ मेजॉरिटी. त्यामुळे काही ठराविक लोक जर समजा रिडेव्हलपमेंटला विरोध करत असेल आणि तुम्ही रिडेव्हलपमेंट लिगली पुढे नेली असेल तर अशा वेळेला तुम्हाला कोऑपरेटिव्ह कोर्टात जाता येतं आणि कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला पोझिशन घेता येतं. इव्हन सिव्हिल कोर्टमध्ये सुद्धा असे राईट्स आहेत की डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केल्यानंतर इवन डेव्हलपर कॅन गो टू सिव्हिल कोर्ट अँड ऑब्टेन अ पोझिशन. त्यामुळे स्पेसिफिक परफॉर्मन्स मागूनही तुम्हाला हे मागता येतं. आता लोक म्हणतात की लिटिगेशन हे लेंदी असतं, तर लिटिगेशन लेंदी असतं हा एक समज आहे. आता हे जे काही रिडेव्हलपमेंट बद्दलचे जे लिटिगेशन्स आहेत हे खूप फास्ट व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे ह्याचं स्पीड हा चांगला झालेला आहे. त्यामुळे लिटिगेशन लेंदी असतं हा एक नुसता अकॅडमिक कॉन्सेप्ट आहे, पटकन होतं. आर्बिट्रेशनची प्रोव्हिजन आहे, आता आर्बिट्रेशन मध्ये सुद्धा तुम्हाला पटकन रिलीफ मिळतो. त्यामुळे असे अनेक फोरम अवेलेबल आहेत की जिथे तुम्हाला रिडेव्हलपमेंटला विरोध करणारे जे डिसेंडिंग मेंबर आहेत काहीही कारण नसताना, तर फॉर अनरिझनेबल रिझन जर कोणी विरोध करत असेल तर सोसायटी कॅन गेट द पोझिशन फॉर रिडेव्हलपमेंट फ्रॉम सच डिसेंडिंग मेंबर्स. आणि मॅम हा लेंदी नॉन लेंदीचा काय डेफिनेशन, म्हणजे हाऊ मेनी मंथ्स, किती दिवस किंवा किती वर्ष काय? आता परत हा प्रश्न सोसायटीच्या आणि ऍडव्होकेट मध्ये असलेला एक दोघांमध्ये एक तर तो संवाद असायला पाहिजे आणि त्या दोघांनी मिळून जर जॉईंट एफर्ट्स घेतलं तर 6 महिन्यात पोझिशन मिळू शकतं. ओके, म्हणजे जास्तीत जास्त तुमचं बाकी सगळं प्रोसिजर होईपर्यंत, म्हणजे सँक्शन अप्रुव्हल होईपर्यंत ते होऊ शकतं. ओके, आता परत येऊया गाईडलाईन कडे. एक भीती म्हणजे आता भीती म्हणण्यापेक्षा आय थिंक 10 चांगले रिडेव्हलपमेंट झाले असतील तर तिकडे काही 1-2 रिडेव्हलपमेंट बहुतेक बरं झालं नसेल असंही होऊ शकतं. पण आय थिंक ह्युमन बिहेवियर वाईज जे नाही झालंय ते लवकर लोकांपर्यंत पोहोचतं आणि 10 चांगलं झाले हे जनरली पोचत नाही. याच्यात आता काही काही कारण आम्हाला जे सापडतात. एक आहे की सगळ्यात मोठा प्रश्न, फुल सँक्शन नंतरच घर सोडायचं की जर डेव्हलपर बोलत असेल नाही मी तुम्हाला जरा 2% जास्त देतो तर सँक्शन शिवाय आपण सोडू शकतो, याच्यात रिस्क लिगली काय आहे? आता तुम्ही आधी पहिल्यांदा म्हटलात की 10 चांगलं झालेल्याकडे लोक बघत नाही आणि 1 बिघडलाय, तर फक्त मी थोडंसं करेक्ट करते की 100 चांगले होतात युजली आणि एखादच बिघडतं. इव्हन आपणही जर बघितलं तर आपल्याकडे प्रोजेक्ट जे आहेत तर ते 100 पुढे गेलेले आहेत, एखादच अडकलेलं असतं. आणि जेव्हा आपण प्रेझेंटेशन द्यायला जातो तेव्हा ते म्हणतात ते अमुक अमुक प्रोजेक्ट तुमच्याकडे आहे ना, त्यांचं एमओयू होऊन थांबलेलं आहे, पण त्याला अनेक कारण असतात की 6 मीटर रोडचा वगैरे मागे जो प्रॉब्लेम झाला त्यामुळे ते राहिलेलं आहे. तर आता फुल पोटेन्शियल झाल्याशिवाय सोडायचं का नाही सोडायचं, बेसिकली कसं असतं की प्रोजेक्ट साईजवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात, कारण पोटेन्शियल हे साईजवरही अवलंबून आहे. पण आपल्याला मिळणारा जो फ्लॅट आहे तो सँक्शन झाल्याशिवाय सोडणं हे रिस्की आहे.
कारण मुळामध्ये आपल्याला जो फ्लॅट मिळणार आहे तोच सँक्शन झालेला नाही, आणि तो सँक्शन होणं हा हायपोथेटिकल कॉन्सेप्ट आहे. जोपर्यंत तो झालेला नाही तोपर्यंत आपण जागा सोडणार, आणि उद्या काही नियम चेंज झाले आणि तो सँक्शन होण्याची परिस्थिती नसेल तर तो फोर्स मेजर मध्ये येतो ना. बरोबर. आणि मग अशा वेळेला आपल्याला मिळणारा फ्लॅटचं साईज, शेप, लोकेशन हे बदलू शकतं. आणि म्हणून आपल्याला मिळणारा फ्लॅट जोपर्यंत सँक्शन होत नाही तोपर्यंत जागा सोडू नये, ही पहिली गोष्ट. फुल पोटेन्शियल हा कॉन्सेप्ट का आहे की फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन झाल्याशिवाय जागा सोडू नये? याचं कारण असं आहे की आपण कितीही जरी बँक गॅरंटी, सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे या सगळ्या गोष्टी म्हटलं तरी सुद्धा आपण असं म्हणतो ना की डेव्हलपर हॅज टू इन्व्हेस्ट इन द प्रॉपर्टी फर्स्ट. डेव्हलपरची इन्व्हेस्टमेंट एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत झाली आणि मग आपण जेव्हा जागा सोडतो त्यावेळेला कसं होतं की पूर्ण पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन झालाय, मग प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर होतं. आता रेरा लोकांना ॲजिटेशन फोरम म्हणून अवेलेबल नसला तरी रेरा वर्क्स एज अ रेग्युलेटरी फोरम, आणि म्हणून डेव्हलपरच्या ऍक्टिव्हिटी प्रोजेक्टसाठी तो प्रोजेक्ट रेग्युलेट करायला आता कोणीतरी आलेलं आहे, रेरा आहे. त्यामुळे रेरा इज नाव गोइंग टू रेग्युलेट द फंड्स ऑफ डेव्हलपर. इकडे जर काही बुकिंग झालं तर ते दुसरीकडे पैसे जाणार नाहीत, याच प्रोजेक्टमध्ये राहतील, हे रेरा इन्शुअर करेल. तोपर्यंत आपण जागा सोडत नाही. आणि मग त्यानंतर आपण पुढे गेलो तर मग आपला तो प्रोजेक्ट तो सेफ होतो. आपण असं म्हणतो की रिडेव्हलपमेंट शुड बी नो रिस्क गेम, आणि म्हणून नो रिस्क गेम मध्ये फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन झाल्यावरच जागा सोडावी, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे थोडक्यात मॅम, म्हणजे शब्द वापरण्यासाठी की जर 1-2% कमी आलं पण जर फुल पोटेन्शियल सँक्शन झालं, दॅट इज फार मोर बेटर दॅन गेटिंग 2% or 5% एक्स्ट्रा. हा म्हणण्यात म्हणजे काही चुकीचं नसतं. 2% साठी आपण हे करणं म्हणजे पेनीवाईज पाऊंड फुलिश. ओके. नाही, कारण मला असं मुळात वाटतं की आपण लहानपणापासून टक्के किती पडले या शब्दावरती आपण भरपूर अवलंबून राहतो, आणि रिडेव्हलपमेंट मध्ये पण तेच होतं कधी कधी की अरे आम्हाला नाही एवढे टक्के पडले म्हणजे आमचं चांगलं रिडेव्हलपमेंट झालंय. पण घर परत आले की नाही आले, आय थिंक दॅट इज द राईट मेजर ऑफ अ गुड रिडेव्हलपमेंट. आता मॅम येऊया अजून एक प्रश्नाकडे जे लिगली भरपूर विचारलं जातं आम्हाला. आमच्याकडे भरपूर सभासद आहेत ज्यांचं लोन चालू आहे. ओके, आता लोन म्हटलं की होम लोन असेल, इट कॅन बी मॉर्गेज फॉर एनी रिझन, म्हणजे एज्युकेशन लोन झालंय, मॅरेज लोन झालंय, किंवा लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी झालंय. तर अशा सिच्युएशन मध्ये मेंबर्सचे जेव्हा लोन चालू असतात, आणि स्वाभाविक आहे की जेव्हा मोठे प्रोजेक्ट असतात तिकडे काही कारणासाठी लोन हा एक ऑनगोईंग प्रोसेस असतो लोकांचं लोन. तर त्या बाबतीत लिगली आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत, लोन्स आहेत? तर ऍक्च्युली लोन असेल तर बँकेचे एनओसी लागतं. ओके. कारण बँक एनओसी, कारण कसं आहे, मॉर्गेज इज वन ऑफ द वे टू क्रिएट थर्ड पार्टी इंटरेस्ट. त्यामुळे यू हॅव ऑलरेडी क्रिएटेड थर्ड पार्टी इंटरेस्ट. त्यामुळे तुमच्या बरोबर तो जो कोणी मॉर्गेजी आहे तो ही इज ऑल्सो वन ऑफ द पार्टी टू द डेव्हलपमेंट, आणि म्हणून त्यांची कन्सेंट ही आपल्याला. आता त्यांच्याकडे जे अग्रीमेंट आहे की जे मॉर्गेज केलंय तुम्ही, म्हणजे काय, तुम्ही टायटल डीड डिपॉझिट केलेलं आहे, तुम्ही तो फ्लॅट डिमॉलिश केल्यानंतर त्या मॉर्गेजला काही अर्थ राहत नाही. टेक्निकली तुम्ही ज्या प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट मॉर्गेज केलं ती प्रॉपर्टी डिमॉलिश झाली. त्यामुळे बँकेला सुद्धा असं वाटतं की माझ्या मॉर्गेजमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम यायला नको. राईट. म्हणून पण हा फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन झाला की नवीन मिळणारा फ्लॅट हा सँक्शन्ड असतो. बरोबर. त्यामुळे हे जे काही आहे ना मॉर्गेज, नवीन फ्लॅट, आणि व्हॅल्यू वाढते, हे व्हॅल्यू वाढतं, आणि मग त्यावेळेला नवीन प्रॉपर्टीचं मॉर्गेज परत क्रिएट करणं हे सोपं जातं. आणि म्हणून बऱ्याच वेळेला बँक काय करते की बँक म्हणते की मी तुम्हाला एनओसी कधी देईल, तर मी तुम्हाला ब्लँकेट एनओसी ऍट द व्हेरी फर्स्ट स्टेज देणार नाही. म्हणजे आज तुम्ही रिडेव्हलपमेंटला सुरुवात करताय, तुम्ही डेव्हलपर अपॉइंट करताय आणि इमिजिएटली मी तुम्हाला एनओसी देईल असं नाही करणार. तुम्हाला रिडेव्हलपमेंटच्या ऐवजी कुठला फ्लॅट मिळणार आहे तो सँक्शन होते आणि मग मी एनओसी देईल. तर अशा गोष्टी होतात. त्यावेळेला सुद्धा बँक, सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी
आणि डेव्हलपर ह्यांच्याकडून एक अंडरटेकिंग घेतलं की तुमचं हे जे P-AAA होईल दॅट यू विल डिपॉझिट विथ अस डायरेक्टली. त्यामुळे मॉर्गेज तुम्ही नवीन फ्लॅटवर क्रिएट कराल आणि मग मी तुम्हाला एनओसी देईन. अशा प्रकारे कंडिशनल एनओसी मागतात. आता येऊया मॅम, प्री बिडिंग झालं, बिडिंग झालं, त्याच्यानंतर एमओयू. आणि आय थिंक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ एमओयू जे इनफॅक्ट आपण आय थिंक या विषयावरती 2-3दा चर्चा आपलं झालेलं आहे काही सोसायटीच्या डेव्हलपर आणि लॉयर बरोबर. एमओयू मध्ये एक क्लॉज, खूप महत्वाचा क्लॉज असतो की याच्या पुढे टप्पे कसे जायला पाहिजे. ओके, दॅट इज द प्रोसेस. ओके, आणि हे काही सोसायटी जिकडे लॉयर्स किंवा हे राहतात त्यांना माहिती असतं, काही सोसायटी जिकडे नाही राहत तर त्यांना थोडीशी कन्फ्युजन असते की एमओयू मध्ये हा टप्पे कसा करावा. तर एमओयू पासून आपलं नवीन घर मिळेपर्यंतचा हा प्रोसेस म्हणजे थोडक्यात स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगितलं, म्हणजे लोकांना त्यांच्या एमओयू मध्ये हे त्यांना घालता येईल. वर्डिंग्स बहुतेक इकडे तिकडे असेल कारण ड्राफ्टिंग इज अ इंडिव्हिज्युअल स्किल, पण रोडमॅप कसा असायला पाहिजे एमओयू मध्ये? एक युज्युअल असा एक समज आहे की एमओयू गेलाय ना तर एमओयू इज नॉन कमिटेड डॉक्युमेंट असं म्हणतात की एमओयू म्हणजे काय, इट इज जस्ट अन अग्रीमेंट टू अग्री. म्हणजे एमओयू ॲट दी मोस्ट शोज इंटेन्शन टू एंटर इन टू डेव्हलपमेंट अग्रीमेंट, एवढं आहे. बेसिकली आपण एमओयूच्या बेसिसवर डेव्हलपरला काय काय कामं करायला सांगतोय हे महत्वाचं आहे. जर एमओयूच्या बेसिसवर डेव्हलपर हॅज स्टार्टेड इन्व्हेस्टिंग हिज फंड्स सबस्टॅन्शियली तर आपण त्याला नॉन कमिटल अग्रीमेंट म्हणू शकत नाही. बरोबर. कारण शेवटी कुठलंही तुम्ही डॉक्युमेंट केलं ना की म्युच्युअल कमिटमेंट असते ती. त्यामुळे एमओयू करताना सुद्धा आपल्याला खूप सावधपणे ते ड्राफ्ट करावं लागतं. आणि एमओयू करताना आपल्याला एमओयू ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट आपण काय काय करून म्हणजे डेव्हलपरने काय करणं अपेक्षित आहे, सोसायटीने काय करणं अपेक्षित आहे, कारण ह्या सगळ्याच्या कमिटमेंट आहेत या इंटरडिपेंडेंट आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की डेव्हलपरने एमओयू केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय दिलं पाहिजे तर प्लॅन दिले पाहिजे. कारण आपण हा सगळा उद्योग कशासाठी करतोय तर नवीन फ्लॅट्स मिळण्यासाठी. तर हे नवीन फ्लॅट आपल्याला आवडले पाहिजे. एमओयू केल्यावर ही शुड स्टार्ट प्लॅनिंग. आता हे त्यांनी ड्राफ्ट प्लॅन आपल्याला दिल्यावर आपण आपल्या जीबी घ्यायला पाहिजे, आपण ते प्लॅन अप्रूव्ह करायला पाहिजे, त्यात मॉडिफिकेशन सुचवायला पाहिजे आणि मग पुढे तो जाईल. जर आपल्या ही जी प्रोसिजर आहे ही दोघांनी मिळून कोऑपरेशनने केली पाहिजे. जर ह्याच्यामध्ये लोकांनी कोऑपरेट केलं नाही तर इथेच एमओयूला पहिला हिट बसतं आणि म्हणून ते सगळ्यात महत्वाचं. आता आपण जेव्हा म्हणतो ना की जसं मगाशी तुम्ही कन्व्हेन्सचा मुद्दा काढला होता, कन्व्हेन्स झाला नसेल आणि तुम्ही एमओयू केलं तर पहिली गोष्ट म्हणजे डिमार्केशन करायची. डिमार्केशन केल्याशिवाय खरं तर प्लॅनिंग करता येत नाही. बरोबर. कारण डिमार्केशन केल्यावरती कळतं की आपला प्लॉट लहान आहे का जो साईज दाखवलाय प्रॉपर्टी कार्डवर तेवढा आहे. कन्व्हेन्स झाला नसेल तर तुम्ही डिमार्केशन करू शकत नाही, कारण कुणाच्या नावावर तुम्ही डिमार्केशनसाठी ऍप्लिकेशन करणार. त्यामुळे कन्व्हेन्स झाल्याशिवाय खरं तर काहीच करू नये एमओयू वगैरे. पण तो व्हायच्या आधी तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला तुम्हाला खूप खरे प्रॉब्लेम येतात. रोडमॅप हा तुमचा कधीच फॉलो होत नाही, कारण तुम्हीच मुळामध्ये कुठेतरी लॅकिंग असतात. बरोबर. असं आहे. मग पहिल्यांदा प्लॅनिंग होतं, मग सायमल्टेनियसली टेक्निकल गोष्टी होतात, डिमार्केशन, झोनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. एकदा तुम्ही प्लॅन प्रिन्सिपली अप्रूव्ह केला, फ्रीज केलं की मग त्याच्यानंतर डेव्हलपर बेसिक प्लॅन सँक्शन करून घेतो. मीनवाईल तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट तयार करता, ते ॲडज्युडिकेशनला देता. दोन्ही ऍक्टिव्हिटीज सायमल्टेनियसली व्हाव्यात, नाहीतर मग उशीर होतो त्याच्यामध्ये. आणि मग एकदा डेव्हलपमेंट अग्रीमेंट ॲडज्युडिकेट झालं की मग आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टर करतो. प्लॅन फ्रीज झालेला असतो, प्लॅन अप्रूव्ह होतो आणि मग जेव्हा फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन होतो, डेव्हलपर TDR, पेड FSI वगैरे विकत घेतो, फुल पोटेन्शियलचा प्लॅन सँक्शन झाला की आपण ताबा घेतो. ही एक युज्युअल प्रोसिजर आहे छोट्या बिल्डिंगसाठी. मोठी बिल्डिंग असेल तर मग बऱ्याच टेक्निकल गोष्टी येतील, त्या तुम्हाला IOD अप्रुव्हल, EC वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात.
तर ह्या तुम्हाला, मला वाटतं तुम्ही जेव्हा आर्किटेक्टचं प्रेझेंटेशन घ्याल त्यावेळेला क्लिअर होते. राईट. पोटेन्शियल डिलॅबिरेटेड EC हे आम्ही आर्किटेक्टच्या पॉडकास्टमध्ये आम्ही घेणारच आहोत. आता मग गाईडलाईन तर झालं, तर एक आपण बहुतेक एक कॉन्सेप्ट मध्ये आपण काम करत होतो, तर मला वाटतं की ते कॉन्सेप्ट थोडस आपण इंट्रोड्यूस करावं लोकांना. 100 days रिडेव्हलपमेंट, जे आपण एक कॉन्सेप्ट अशी तयार केली होती की 100 दिवसात तुमचं रिडेव्हलपमेंट. कारण लोकांना वाटतं की रिडेव्हलपमेंट मध्ये आपण उतरलो तर 6 महिने जातील, 1 वर्ष जाईल, म्हणजे हे जाईल. आणि आता आय अंडरस्टँड की प्रोजेक्टच्या साईज प्रमाणे बहुतेक चेंज होईल, पण 100 day रिडेव्हलपमेंट हा रियालिटी आहे का, आणि हे होऊ शकतं का लिगल? कारण गाईडलाईन तुम्हाला माहिती आहे, यू आर द एक्सपर्ट. पण आपण खूप ठामपणे बोललो होतो की दिस कॅन हॅपन इफ पीपल आर टुगेदर. ओके, तर त्या 100 day बद्दल थोडंसं तुम्ही माहिती दिलात, आणि हे जर लोकांना जर पसंत पडलं, वी आर मोर दॅन हॅपी टू गाईड देम ऑन द 100 day रिडेव्हलपमेंट. त्याच्याबद्दल थोडंसं माहिती सांगा. 100 day रिडेव्हलपमेंट किंवा मागे एक 90 days पण काढलेलं होतं. तर ऍक्च्युली हे कसं आहे की दिस इज नॉट समथिंग टू फिअर अबाउट. लोकांना असं वाटतं की हे फारच पुढे पटकन चाललंय का. दिस इज अ चॅलेंज जे प्रत्येकाने घेतलं. आपण असं म्हणतो ना की टाइम बाउंड व्हायला हवं कुठल्याही गोष्टी, नाहीतर मग ते डिले होत जातात. तर तुम्ही एक टाइमलाईन सेट केली पाहिजे स्वतःसाठी. तर ह्याच्यामध्ये काय आहे की रिडेव्हलपमेंट गाईडलाईन मध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक स्पेशल GP ही 14 दिवसांनी केली पाहिजे. तर 100 days रिडेव्हलपमेंट म्हणजे काय की 100 दिवसामध्ये तुम्ही बिडिंग कम्प्लीट करता. त्या स्टेजला येण्यासाठी तुम्हाला 100 दिवस पाहिजे, आणि म्हणून हे बिडिंग कम्प्लीट करण्यासाठी 100 दिवसाचा आपण एक टाइम बाउंड प्रोग्राम ठेवलाय. याच्यासाठी काय तर आपण पहिली GP ते बिल्डर सिलेक्शनची GP, ह्याच्यामध्ये आपण म्हणतोय तर पहिली GP जी आहे, जी 20% लोकांनी रिडेव्हलपमेंटची रिक्वेस्ट केल्यावर आपण पहिली GP होल्ड करतो. त्यावेळेला आपण रिडेव्हलपमेंट करायची असा डिसिजन घेतो. त्यानंतर आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अपॉइंट करतो. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटमध्ये लिगल आपण डिलिजन्स करतो. सायमल्टेनियसली टेक्निकल फिजिबिलिटी काढली जाते. या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर या दोन्हीचं प्रेझेंटेशन दोन्ही एक्सपर्ट हे लोकांपुढे होतं. हे एक्सपर्टनी दिलं एकदा प्रेझेंटेशन की आता रिडेव्हलपमेंट इज पॉसिबल, ही गोष्ट लोकांच्या समोर येते. एकदा रिडेव्हलपमेंट इज पॉसिबल असं म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो की आता आपण टेंडर प्रोसिजर इनिशिएट करू. सायमल्टेनियसली टेंडर डॉक्युमेंट तयार केलं जातं. याच्यामध्ये लोकांची विशलिस्ट, टेक्निकली काय स्पेसिफिकेशन्स त्या एरियाला पॉसिबल आहेत, त्या प्लॉटच्या साईजला, शेपला, लोकांच्या रिक्वायरमेंट्सला कम्पॅटेबल असणारे आपण सगळे स्पेसिफिकेशन्स वगैरे जे आहेत ते तयार करतो. ॲट द सेम टाइम आपण त्या साईजच्या प्लॉटसाठी आपलं लिगल टर्म्स काय असणार आहेत त्या चॉक डाऊन करतो, आणि मग टेंडर तयार करतो. टेंडरचं प्रेझेंटेशन होतं आयदर बिफोर मॅनेजिंग कमिटी मोठं असेल तर, नाहीतर जनरल बॉडीपुढे टेंडर प्रेझेंटेशन होतं. टेंडर डॉक्युमेंट एकदा अप्रूव्ह झालं की मग आपण टेंडर डॉक्युमेंट पब्लिश करतो. टेंडर पब्लिश केल्यानंतर आपल्याला लोकांच्याकडनं डेव्हलपर्सकडनं फीडबॅक येतो. त्याला आपण टेंडर डॉक्युमेंट पब्लिश होईपर्यंत हा 90 daysचा जो पिरियड आहे, दिस इज मोर दॅन सफिशियंट. जर आपण खरोखर रिडेव्हलपमेंट आता एक टास्क म्हणून करणार आहे तसं असेल तर आपण, नाही तर मग रिडेव्हलपमेंट विरंगुळा म्हणून लोक करतात की चला महिन्याला करूयात. तसं जर गेलं तर ते वर्षभर लांबू शकतं. पण प्रोफेशनली जर तुम्हाला करायचं असेल तर 100 दिवसात रिडेव्हलपमेंट इज अ पॉसिबल कॉन्सेप्ट. ओके. आणि त्याच्यावरती अजून एक आहे की जे व्हॉलेंटरीली काम करतात त्यांना पण जास्त वेळ द्यावा लागत नाही, कारण देयर इज अ डेडलाईन आणि त्या डेडलाईन मध्ये संपतं. आणि कन्सल्टंटला पण तुम्ही आयुष्यभरासाठी हायर करत नाही, त्यांनाही एका पर्टिक्युलर पिरियड मध्ये करून ते काम हातावेगळं करतात. मॅम लास्ट हे, आणि एवढं पॉडकास्ट करतोय तर बहुतेक आपण आपल्याबद्दल पण बोलायला पाहिजे. गुरु गणेश नगर 392 फ्लॅट्स, 2 लाख स्क्वेअर फूट, याचं MOU आपण दोघांनी 3 महिन्यामध्ये MOU फायनल केलं, जे आय थिंक आपल्याबद्दल बोलण्यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट आहे की 392 फ्लॅट धारकांनी 3 महिन्यामध्ये MOU केलं. याच्याबद्दल थोडस काय सांगू शकतो? याच्याबद्दल तुम्हाला मी एक विशेष अनुभव सांगते.
गुरु गणेश नगरमध्ये सुद्धा काही विरोध करणारे लोक होते. तर त्या विरोध करणाऱ्यांमधला एक माणूस मला काल भेटला होता आणि त्यांनी मला सांगितलं की गुरु गणेश नगरला च्या रिडेव्हलपमेंटला मी विरोध करत होतो, माझे काही मुद्दे होते, परंतु मी एवढं कबूल करतो की रिडेव्हलपमेंट खूप ट्रान्सपरंटली झाली आणि लोकांनी खूप काम चांगलं केलं आणि ह्याच्यामध्ये सर्वांचे इंटरेस्ट हे प्रोटेक्ट केले गेले व्यवस्थित. असं स्पेसिफिकली त्यांनी नमूद केलं की माझे विरोध होते, काही तात्विक मुद्दे होते, पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर इतर रिडेव्हलपमेंटमध्ये जे काही प्रॉब्लेम्स लोकांचे आम्ही ऐकले त्या मानाने गुरु गणेश नगरची रिडेव्हलपमेंट ही खूप छान झाली आणि ट्रान्सपरंटली झाली. हे मुद्दा त्यांनी 3-3 वेळा मला त्यांनी प्रेस करून सांगितला आणि मला असं वाटतं की हे आपलं सगळ्यात मोठं यश आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंटच्या मीटिंग्स वेळेवर होणार आणि रिडेव्हलपमेंट कमिटी जी गुरु गणेश नगरची होती ज्याच्यामध्ये प्रत्येक सोसायटीचं रिप्रेझेंटेशन आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला खूप छान सहकार्य केलं. तर ही जी प्रोसिजर आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण आधी जी प्रोसिजर आर्टिक्युलेट केली होती आणि ती फॉलो केली म्हणून हे झालं. त्यामुळे रिडेव्हलपमेंट असं होईल तसं होऊ द्या असं म्हणायची प्रोसिजर नाहीये. त्याची प्री डिफाईन्ड प्रोसिजर आपण इम्प्लिमेंट केली तर होतं आणि ही प्री डिफाईन्ड प्रोसिजर आपण इम्प्लिमेंट केली म्हणून रिडेव्हलपमेंट चांगले आहे. तर हे श्रोत्यांना सांगायची इच्छा आहे माझी की 392 लोकांना सामावून 3 महिन्यामध्ये एमओयू ऍक्च्युली होऊ शकतं आणि आम्ही याच्यावरती जर जमलं तर आम्ही कमिटी बरोबर पण एक पॉडकास्ट करू की त्या लोकांनी काय केलं, कारण याच्यात सगळ्यात मोठा श्रेय त्यांच्या कमिटीला जातं. कारण 392 लोकांना सांभाळण्यासाठी 40 लोकांची कमिटी होती आणि आम्ही 40 लोकांबरोबर आम्ही संवाद साधत होतो आणि हे 392 लोकांना एकत्र आणणं आणि पहिल्या दिवशी ऑलमोस्ट 370-380 सायनिंग झालेत आणि आता ऑलमोस्ट पूर्ण होत आले. तर हा एक आय थिंक एक केस स्टडी असावा की कसं करायचं रिडेव्हलपमेंट आणि टाइम बॉन्ड प्रोसेस कसं करायचं. हा याच्यासाठी गुरु गणेश नगर इज अन एक्सलंट एक्झाम्पल पुण्यासाठी नाही महाराष्ट्रासाठी आणि त्याचा आम्ही नक्की पॉडकास्ट करू कमिटी बरोबर आणि त्याच्यात पाहिजे तर कमिटी कन्सल्टंट त्याच्यानंतर डेव्हलपर की कारण याच्या डेव्हलपरचं पण तेवढं साथ आहे की त्यांनी 90 दिवसामध्ये त्यांनी पण केलं. तर गुरु गणेश नगर इज अ फॅन्टॅस्टिक केस स्टडी फॉर रिडेव्हलपमेंट इन जनरल. तर दॅट इज इट मॅम. 2 शब्द ड्रीम रिडेव्हलप बद्दल तुम्ही बोलला तर खूप बरं वाटेल आम्हाला आणि आमच्या बरोबर काम करून तुम्हाला कसं वाटतं, चांगलं वाईट जे काय ते सांगा. वाईटचा प्रश्नच येत नाही. ड्रीम्स रिडेव्हलप्ड ही जी काही ऑर्गनायझेशन आहे ही खूप प्रोफेशनल आहे. सगळ्यात मला आवडलं ते म्हणजे प्रोफेशनलिझम आणि सगळ्यात महत्वाचं मला अजून एक गोष्ट तुमची आवडली की तुम्ही टेंडर डॉक्युमेंट बरोबर एमओयूचा ड्राफ्ट येतात आणि एक्झॅक्टली ह्याच कारणासाठी गुरु गणेश नगरची रिडेव्हलपमेंट ही फास्ट झाली. कारण रिडेव्हलपमेंट एमओयूचा जो ड्राफ्ट आहे हा तुम्ही आधीच डेव्हलपरला दिलेला असल्यामुळे एकदा डेव्हलपर सिलेक्शन झाला की एमओयू करणं ही प्रोसिजर टीडीएस होत नाही आणि प्रोफेशनल कम्फर्टेबल एन्व्हायरमेंटमध्ये काम करायला मिळालं मला. थँक्यू व्हेरी मच. इट वॉज रिअली अ नाईस एक्सपिरियन्स टू वर्क विथ यू. थँक्स अ लॉट मॅम. आणि आय थिंक पहिला गुरु आपल्याला आय थिंक खूप चांगले सापडले. नेक्स्ट आहे सुहास सर ज्यांच्याबरोबर आपण पॉडकास्ट करणार आहोत. बाय द वे सुहास सरांना गुरु सांगणं हे चुकीचं आहे, ते गुरुंचे गुरु आहेत. तर पहिला आपल्याला पागे मॅडमनी वेळ काढलं एवढं सकाळी येऊन शूट करणं आणि 1.5 तास 2 तास देणं हा खूप त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं केलं. तर याच्याबद्दल मॅम खूप खूप आभार आणि थँक्स अ लॉट फॉर बिईंग आवर फर्स्ट पॉडकास्टर. कारण लिगल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो आणि थँक्स अ लॉट फॉर बिईंग आवर फर्स्ट पॉडकास्टर. थँक्यू. थँक्यू. थँक्स अ लॉट.